तो एकदम थंड पद्धतीनं हा तपास चाललेला आहे। मी आयुक्त साहेबांशी आता तेच बोललो की शेवतेला अटक करा आणि इतका वेळ का लागतो शेवतेला अटक करायला, ह्या शेवतेला अटक करून ह्याच्यावर पूर्ण तपास केला पाहिजे आणि ह्या प्रकाराचा तडा तपासात शेवटपर्यंत पोचला पाहिजे अशी आमची मागणी आहे। ते जर शासन पाठीशी घालत नसतं तर आत्तापर्यंत त्याला निलंबित केलं असतं, पदमुक्त कोर्टानेच केलं। हे फक्त कावळा बसायला आणि फांती तुटायला अशा पद्धतीचा हा कारभार आहे। शासन पूर्णपणे या प्रकरणामध्ये गप्प आहे। आज तुम्ही सीपीएनची भेट घेतली ललित पाटील प्रकरणामध्ये, काय नेमकी मागणी करताय, काय सांगा? आज आम्ही पुणे पोलीस आयुक्तांना भेटलो आहे। ललित पाटील प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं डीनला वाचवण्याचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने डीनवर संरक्षण द्यायचं काम शासन करतं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। ज्या पद्धतीनं डीनला पदमुक्त केलं हे कोर्टाने केलं आहे, शासनाने त्याच्यावर काहीच कारवाई नाही केली। थातूर मातूर कारवाई ते डॉक्टर देवकातेंवर केली आणि हे सगळं प्रकरण दडपण्याचं काम हे शासन करतं आहे। आणि ह्याच्यामध्ये जे शेवते नावाचा व्यक्ती ससूनमध्ये होता, तो डीलिंग जी करत होता, जी डीनला पैसे देत होता, पोलिसांना देत होता, जे काय मधल्या लोकांना पैसे होता आणि त्याला कोण पैसे आणून देत होतं, काय होतं, तो एकदम थंड पद्धतीनं हा तपास चाललेला आहे। मी आयुक्त साहेबांशी आता तेच बोललो की शेवतेला अटक करा आणि इतका वेळ का लागतो शेवतेला अटक करायला, कारण हा रिकव्हरीचा भाग आहे। हा शासनाचा तपास संपलेला आहे, शासनाने डिफॉल्टर केलं डीनला आणि बाकीच्या लोकांना। पण शेवते नावाची व्यक्ती हे जी पैसे देत होती, पैसे वाटत होती आणि हे ज्या लोकांना पैसे देत होते हे सगळं रिकव्हरीचा भाग आहे आणि तपासातला भाग असल्यामुळं ह्या शेवतेला अटक करून ह्याच्यावर पूर्ण तपास केला पाहिजे आणि ह्या प्रकाराचा तपासात शेवटपर्यंत पोचला पाहिजे अशी आमची मागणी आहे। डीनला कोण पाठीशी घालते, काय वाटतं? डीनला शासन पाठीशी घालते। जर शासन पाठीशी घालत नसतं तर आत्तापर्यंत त्याला निलंबित केलं असतं, पदमुक्त कोर्टानेच केलं। हे फक्त कावळा बसायला आणि फांती तुटायला अशा पद्धतीचा हा कारभार आहे। शासन पूर्णपणे या प्रकरणामध्ये गप्प आहे। आज आमची पुणे शहर असेल, महाराष्ट्र असेल, आमची तरुणाई बिघडत चालली, रस्त्यावर आज आमची मुलं बाळ फिरत आहेत आणि कॉलेज शाळेच्या बाहेर अंमली पदार्थाचे ललित पाटीलसारखे अनेक उद्योग चाललेले आहेत। हे पोलिसांनी थांबवा अशी त्यांना विनंती केली आणि महाराष्ट्राला कलंक लागण्याची घटना आहे ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये आणि हाकेच्या अंतर्गत कमिशनर ऑफिस, बनगार्डन पोलीस ऑफिस अशा ठिकाणी रोजराजपणे 9 महिने एवढा मोठा अंमली पदार्थाचा व्यवसाय झाला आहे। एवढा असूनसुद्धा पोलीस ज्या पद्धतीनं तपास पाहिजे तो तपास पूर्ण जलद गतीने होत नाही। तर शेवतेसारखा जो मध्यस्थी होता, पैसे वाटत होता, त्याला अटक करावी, अटक करून त्यावर कारवाई करावी। शेवतेला अटक होत नाहीये, जी काय वसुली व्हायला हवी ती पण होत नाहीये, नेमकं काय कारण आहे, काय वाटतं? मग मी तेच म्हणलं की शेवतेला आपण का अटक करणं हा तपासाचा भाग आहे। शासनाचा अहवाल आला आहे, शासनाच्या अहवालमध्ये डिफॉल्टर ठरलेले आहेत आणि शेवतेने याच्यामध्ये जे पैसे वाटप केली, कोणाकोणाला दिले, काय काय दिले, किती दिले, हा रिकव्हरीचा भाग आहे। पण ह्यामध्ये रिकव्हरीमध्ये सगळं सापडणार आहे, नाही तर आपल्या लोकशाही पद्धतीने रस्त्यावर बसायला पुढल्या आठवड्यात बसणारच।